आपण पाहतोय समृद्धी महामार्गावर हे भलं मोठं भगदाड पडलेलं आहे। समृद्धी महामार्गावरून गावांना जाण्यासाठी बनवलेल्या ब्रिजलाच हे मोठं भगदाड पडलेलं आहे। महामार्गावरील निकृष्ट दर्जाचा बांधकामाचा विषय पुन्हा एकदा त्याचमुळे चर्चेत आलाय। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला कोणती बाधा येऊ नये म्हणून या महामार्गावर गावागावांना जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आणि ब्रिज हे बसवण्यात आलेले होते। मात्र त्याच ब्रिजला आपण पाहतोय सध्या मोठं असं भगदाड पडलेलं आहे आणि याच ब्रिजला आता भगदाड पडल्यामुळे पुन्हा एकदा या कामाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। समृद्धी महामार्गाची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहू शकताय। अधिकची माहिती आपल्याला फैयाज शेख देत आहेत। फैयाज, आपण पाहतोय समृद्धी महामार्गावर हे मोठं भगदाड पडलंय, या संदर्भात आता प्रशासन नेमकं काय कारवाई करतंय, काय या संदर्भातली कामं केली जाणार आहेत पुढे? नक्कीच काय प्रशासन काय कारवाई करतो याच्यावरती आपण बघितलं घेणार आहे। पण मात्र गेल्या वर्षीपासून समृद्धी महामार्गावरचे जे कामाच्या बद्दल प्रत्येक वेळेस प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि याच प्रश्नाचा एक आता झाला का शेरे अंबर्जी आणि बावघर यामध्ये असणारा जो गावाला जोडणारा जो पूल आहे, ह्या पुलाला मोठा असा भगदाड पडलेला आहे आणि यामुळे आता प्रशासन पुढची काय कारवाई करेल किंवा ज्या ठेकेदारांनी हे जे कामं केलेली आहेत ही यांच्यावरती काय कारवाई करेल हे आता बघितले जाणार आहे। निश्चित त्यामुळे वाहन चालकांचा सुद्धा आता हा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते, कुठेतरी भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे आपण पाहतो समृद्धी महामार्गावर हे भलं मोठं असं भगदाड पडलेलं आहे आणि त्याचमुळे कामाच्या आता निकृष्ट दर्जाच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे।